Audio Jungle. Audio Jungle. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर रिसेंटलीच ना आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण होतात, 6 इयर्स ॲगो. तर त्याचबद्दल थोडंसं शेअर करावंसं वाटतं. तर सोशल मीडियावर ना बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बरेचसे व्हिडिओज बघितले मी, मॅरेज व्हिडिओज, लव्ह स्टोरी व्हिडिओज. तर त्याचे बघता-बघताच मला ना थोडासा विचार आला, की आपणही आपली मॅरेज स्टोरी शेअर केली तर? तर उत्तर आलं, हो. मनातूनच आलं बरं का. तर मी यांना सुद्धा विचारलं, की आपली मॅरेज स्टोरी मी शेअर करू का आपल्या YouTube फॅमिलीला? तर यांनी हो म्हणाले, "कर ना." तर चला तर मग मी माझ्या मॅरेज स्टोरीला सुरुवात करते. तर पहिल्यांदा आमची मॅरेज लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज हे तुम्ही व्हिडिओच्या शेवटीच बघाल बरं का. किंवा तुम्ही गेस पण करू शकता. जसं माझी स्टोरी पुढे, पुढे, पुढे जाईल तसं तुम्ही विचारसुद्धा कराल म्हणजे गेस कराल किंवा ठरवाल, की स्टोरी आमची लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे. तर पहिल्यांदा ना, चला तर मग माझ्या मॅरेज स्टोरीला मी सुरुवात करते. त्याआधी आमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज हे मी व्हिडिओच्या शेवटीच सांगेन बरं का. पहिल्यांदा आम्ही ना ऑनलाईन भेटलो होतो. असंच मॅट्रिमोनी ॲपवर. तर मला अचानक ना WhatsAppला एक मेसेज येतो दुपारच्या वेळेस. तर मला अजून आठवतंय तो ऑक्टोबरचा महिना होता आणि मला अचानकच असं मोबाईल स्क्रोल करत असतानाच मेसेज आला, की "हाय, हॅलो, तुम्ही असं स्थळ बघताय का मॅट्रिमोनीवर?" तर मी म्हणाले, की "हो." तर तुम्ही कोण, गाव वगैरे नाव शेअर झालं. नंतर मी म्हणाले, की "तुमचं प्रोफाईल पाठवा, नंतर मी तुमच्याशी बोलते." तर मग त्यांनी त्यांचा प्रोफाईल पाठवला आणि त्यावेळी वाटतं मी बिझी होते कुठल्यातरी कामामध्ये, मग मी त्या लक्ष नाही दिलं. त्यांचा प्रोफाईल येऊन पडला माझ्या WhatsAppला आणि मग एक एक अर्ध्या 1 तासाने मी चेक केला. तर बरा होता, बऱ्यापैकी होता त्यांचा प्रोफाईल. नाव होतं, गावाचं नाव, ॲड्रेस, त्यांच्या फॅमिलीबद्दल, त्यांच्या स्वतःबद्दल, शिक्षणाबद्दल, नोकरीबद्दल माहिती होती त्याच्यामध्ये. तर बरा वाटला प्रोफाईल. नंतर त्यांनी माझाही प्रोफाईल मागितला. मग मी माझा प्रोफाईल शेअर केला आणि नंतर मग वेळ आली ती फोटो शेअर करायची. तर नंतर मी त्यांनी पहिल्यांदा स्वतःचा फोटो शेअर केला. तर त्यांनी मस्त गॉगल-बिगल लावून फोटो शेअर केला. काही चांगल्या-चांगल्या पोजमध्ये फोटो 4-5 शेअर केले. नंतर मी माझ्या साडीमधले फोटो त्यांना शेअर केले. मग ते झालं. नंतर मग संध्याकाळी म्हणजे थोडंसं असं बोलणं झालं आणि मी नंतर स्टॉप झाले तिथेच. आणि संध्याकाळी अचानक त्यांचा ना मेसेज आला मला WhatsAppला, "जेवलात का?" म्हणून. तर मी शॉक झाले, की अचानक म्हणजे दुपारी आम्ही बोललो प्रोफाईल बद्दल आणि लगेच संध्याकाळी मेसेज आला, की "जेवलात का? काय करताय?" वगैरे. तर मग मी सुद्धा उत्तर दिलं, "जेवले वगैरे. तुम्ही जेवलात का?" वगैरे असं थोडंसं बोलणं झालं. मग पुन्हा असं सकाळी पुन्हा मेसेज आले, गुड मॉर्निंग, गुड नाईटचे. असं सुरू झालं. मग आमचं ना इथे असं बोलणं सुरू झालं. तर व्हिडिओ ना अजिबात स्किप करू नका बरं का. इथून पुढे आमची ना स्कोरिंग जी आहे ना, ती सुरू झाली. तर मग आमचे असे मेसेजेस होत गेले आणि आम्ही बोलत होतो वगैरे. रोज असं शेअर करायचो. मी रेसिपी शेअर करायची त्यांना. ते त्यांच्या घरातलं वातावरण किंवा काय-काय गोष्टी असं आहे, तसं आहे, गाव असं, मला हे आवडतं किंवा तुला काय आवडतं वगैरे हे सगळं आम्ही शेअर करत होतो. नंतर मग अचानक ना मला एक म्हणजे मला सुद्धा स्थळं येत होती. आम्ही सुद्धा मुलं पाहत होतो. तर अचानक मला ना एक स्थळ आलं. घरातले म्हणाले, की बँकेत आहे, तू बघून घे मुलगा. तर म्हटलं तर मी जरासे घाबरले. म्हणजे कसं आपण एखाद्या मुलाशी म्हणजे 15-20 दिवस झालं बोलतोय आणि त्याच्याबद्दल माहिती मिळते आणि छान वाटतं ना आपल्याला, म्हणजे कोणत्याही मुलीला छान वाटतं ना. तर मग मला असं वाटलं, की बँकेत कामाला आहे, तर म्हणजे पटकन तयार होतील घरातले वगैरे. तर बघायचं की नाही असं चाललं होतं माझं. तर मी थोडंसं दुर्लक्ष केल्यासारखं केलं. हो म्हणाले घरातल्यांना. पण घरातल्यांनाही सांगितलं नव्हतं, की मी एका मुलाशी बोलते किंवा त्यांनी प्रोफाईल शेअर केलं. आम्ही मॅरेज साईटवर भेटलोय. तर मी अचानक मग त्यांना एक दिवस सांगितलं, की तुम्ही तुमच्या घरी सांगाल का? सांगितलंय का? विचारलं. तर ते म्हणाले, की नाही सांगितलं. तर मी म्हटलं, की सांगून बघा. माझा आधी प्रोफाईल त्यांना दाखवा, फोटो दाखवा. आवडलाच तर मग आपण बघायचा कार्यक्रम करूया का? तर ते म्हणाले, "ठीक आहे, मी दाखवतो घरी प्रोफाईल आणि मग आपण बघायचा कार्यक्रम करूया एक दिवस." मग त्यांनी सुद्धा घरी दाखवला फोटो वगैरे. तो पण मी घरी काहीच सांगितलं नव्हतं बरं का. म्हणजे आम्ही बोलतोय किंवा मला असा प्रोफाईल आला. आधी मी त्यांचा होकार घेत होते, की नक्कीच ते करावे. कारण आता कसं सोशल मीडियावर सुद्धा फसवणूक करणारे खूप असतात. तर त्यावेळी ना थोडंसं
भीतीसुद्धा वाटायची, की म्हणजे कोणी असं टाईमपास करतंय का वगैरे असं वाटत होतं. म्हणजे थोडंसं वाटतंच ना अर्धं, असं वाटत नव्हतं पूर्ण. पण वाटत नव्हतं, की पण जराशी भीती वाटायचीच, की कोणी असं बोलून फक्त आपल्याला फसवतोय की काय, म्हणजे टाईमपास करतोय नाही का, असतं ना मुलींचं असतं. माझं तर होतं त्यावेळी म्हणजे खूप डिटेलिंग असं बारकाईने मी सहजासहजी कुणाशी बोलत नव्हती. पटकन कुणाशी कन्व्हर्सेशन व्हायला थोडासा वेळ लागायचा, पटकन नाही बोलायची कुणाशी. तर मग त्यांना मी म्हणाले, की असं-असं आहे. तर ते म्हणाले, "ठीक आहे, मी घरी दाखवतो." मग त्यांनी घरी दाखवलं प्रोफाईल फोटो वगैरे आणि सांगितलं. तर घरातले तयार झाले वाटतं. ते म्हणाले, की "आम्ही येऊ बघायला." तर मग त्यांचा जेव्हा होकार आला, तेव्हा मग मी माझ्या घरच्यांना सुद्धा सांगितलं, की असं-असं आहे एक मुलगा. आम्ही मॅरेज साईटवर येतो. आम्ही त्यांचा नाचवेला त्यांचा प्रोफाईल शेअर झालाय. माझा सुद्धा मी केलाय. फोटो शेअर झाले, बोलणं झाले वगैरे. तर ते घरी येणार आहे. कारण घरातल्यांनी पण WhatsApp बघितला. ह्यांना पण प्रोफाईल आवडला. हे म्हणाले, की "रे येऊ दे मग." मग एक दिवशी ते आले संडेला. संडे होता आणि संडेला तारीख फिक्स झाली आणि ते आई-वडिलांना घेऊन आले बघायला मला. त्या दिवशी मी साडी घातली होती. म्हणजे साडी तर मूळची मला आवडतच नव्हती अजिबात. पण त्या दिवशी मी साडी नेसली होती. मी इथे आले वगैरे. मग त्या दिवशी ना फर्स्ट टाईम आम्ही ना एकमेकांना बघितलं. त्यांनी सुद्धा आणि मी सुद्धा आणि ना एवढ्या कन्व्हर्सेशनमध्ये ना आम्ही एक कॉल सुद्धा केला होता बरं का. एक कॉल्स नाही फक्त मेसेजवर WhatsAppलाच बोलत होतो. आणि मग ते आले घरी बघायला. मग बोलणं वगैरे झालं. गाव, काय हे ते असं. मुलाने बघितलं मला. एकमेकाने आम्ही बघितलं आणि मग ते म्हणाले, की "हां, तुम्ही कळवा तुमचा निर्णय काय आहे ते विचार करा आणि कळवा." तर मग त्यातच म्हणजे असं वाटलं, की त्यांच्याकडून होकार आहे. तर मलाही मुलगा आवडला होता आणि म्हणजे प्रोफाईलसुद्धा छान होता, शिक्षण होतं, घर होतं, नोकरी होती. तर मला हे तेवढंच पाहिजे होतं. ते गेले ना घरी जेव्हा बघून तर मी घरी सांगितलं, की मला हे पसंत आहे, तर आपण पुढे जाऊया. तर त्यांनी घरी गेल्या-गेल्या मेसेज म्हणजे दोघांची पण भीती होती, की कोण काय म्हणेल म्हणजे कोणाचा होकार येतोय किंवा नकार येतोय का? असं त्यांच्याकडे पण होतं आणि माझ्याकडे पण होतंच. तर मी घरी सांगितलं, की मी हो आहे. मला आता त्यांचा आपण विचार घेऊया. पण त्यांनी तेव्हाच सांगितलेलं, की तुमचा विचार कळवा आम्हाला, की काय आहे, काय नाही. तर मी म्हटलं, की ठीक आहे आपण पुढे जाऊया. घरातल्यांना मी सांगून टाकलं. तर त्याच्यानंतर मग त्या मिस्टर दिल्या गेल्या मेसेज केला घरातलं काय आहे ते वगैरे ते आणि मग मला नाव होतं आणि मग तुमच्या घरातल्या आपली वानगी आमच्या इथं काम होते. आपण तिकडे जाऊया. आता पावण्याच्या त्यांच्या बायकोचंच पाठीला पा शेप त्या करायचं. तर मग आम्ही म्हणजे ऑक्टोबरचा महिना होता जेव्हा आमचं हे डी वगैरे असं चालू होतं ना, ते ऑक्टोबरचा महिना. नोव्हेंबर आला. नोव्हेंबरमध्ये एकदा दिवाळी होती. दिवाळी चालू झाली ना, हा दिवाळीचा आपला पहिली दिवाळी म्हणून ते एक आम्ही त्यांना मग घरी फराळ करायला बोलवलं, की या घरी आमच्या वगैरे म्हणतात ना का. ठराव तर झालाय आपला म्हणजे म्हणजे होकार तर झालाय एकमेकांकडून आणि घरातले पण म्हणाले, की फराळ खायला वगैरे बोलव त्यांना. तर मी आपलं इन्व्हिटेशन दिलं त्यांना आपल्या पॅसेजवरी, की या आमच्या घरी आता आणि फराळ खायला वगैरे. मी फराळ स्वतः हाताने बनवता तसा आहे. तर म्हणजे बनवते तसा तेव्हाच शिकले होते. जास्त काही फराळ येत नव्हता. चकली वगैरे येत होती. 1-2 पदार्थ यायचे. पण त्यावेळेस ना आम्ही म्हणजे खूप असा सगळा फराळ मी बनवला होता. आईने नव्हता बनवला म्हणजे मदत केली. मग मी त्यांना बोलवलं फराळ करायला. मग ते आले होते. बाबा आणि ते आले होते. लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आले होते. आणि मग त्यांनी येताना खूप सारं काय-काय आणलं होतं. नारळ, पर्स आणली होती, चॉकलेट बॉक्स आणलं होतं. एक गुलाबाचं फूल आणलं होतं आय थिंक. बरचसं सामान आणलं 4-5 गोष्टी आणि ते बघून ना भारी वाटत होतं. म्हणजे आपल्यासाठी कोणतंही असं पहिल्यांदा ते का मुलाकडून अनोळखी मुलाकडून मी हे सगळं घेत होते आणि भारी पण वाटत होतं. पण थोडंसं लाजायला पण होत होतं, की हे कशाला याची काय गरज होती. तर मी त्यांना म्हणाले, की "एवढं सगळं आणायची काय गरज होती? साडी वगैरे." तर ते म्हणाले, "असू दे" वगैरे. तर मग ते मी घेतलं. मग त्यांना फराळ खूप आवडला. मी फराळ बांधून पण दिला त्यांना थोडासा. म्हणजे पॅक करून दिला घरी. मग नोव्हेंबरमध्ये गेल्यावर मग त्या नोव्हेंबरच्या नंतर मग आमचं म्हणजे सुपारी असते ना, आमच्याकडे सुपारी करतात म्हणजे ठराव करताना. म्हणजे कधी लग्न आहे, लग्न कधी घ्यायचं आणि आम्ही एकत्र म्हणजे
सुपारी माहिती असेल ना तुम्हाला, सुपारी फोडतात आमच्याकडे. तर तसा प्रोग्राम आपण कधी घ्यायचा? तर मग नोव्हेंबरमध्ये दिवाळी झाल्यावर आपण घ्यायचा असा ठराव झाला आणि मग 25 नोव्हेंबरला आमची सुपारी फुटली आणि त्या दिवशी मग मोठा कार्यक्रम ठेवला. घरी जेवण वगैरे केलं आणि ते आले होते सगळ्यांना घेऊन. त्यांचा मोठा भाऊ, लहान भाऊ, आत्या वगैरे अशी खूप लोकं आली होती आणि आमची सुद्धा नातेवाईक आले होते आणि आमचा 26 नोव्हेंबर सॉरी 25 नोव्हेंबरला आमचा ना सुपारीचा कार्यक्रम झाला. तर आमची स्टोरी 2 पार्टमध्ये होईल बरं का. तर ही स्टोरी ना आता इथेच मी एंड करते. याचा दुसरा पार्ट आहे ना मी पुढच्या नेक्स्ट पार्टमध्ये घेते. तर व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बघा.